नमस्कार, मी आले आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मनाला स्पर्श करणारे विचार घेऊन। कोणी एका व्यक्तीने एका साधूला विचारले की या जगामध्ये सगळेच दुःखी का बरं आहेत? त्यावेळेला त्या साधूने उत्तर दिले, परमेश्वराने आनंद तर सर्वांनाच दिला आहे, पण एकाचा आनंद दुसऱ्याच्या दुःखाचं कारण बनत आहे। डोळ्यामधील पाणी तर किती आश्चर्यकारक गोष्ट आहे। दिसायला तर स्वच्छ काचेसारखे दिसत असते, पण काय माहीत त्या पाण्यातून किती दुःख, मनातील भावना, किती पश्चाताप घळाघळा वाहत असतो। तुमच्या मनाला आवडेल तो खेळ खेळा, पण कोणाच्या भावनांशी कधीही खेळू नका। एखाद्याच्या भावनेला समजणारी अतिशय अडाणी व्यक्ती सुद्धा जगातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती असते। आपले डोळे जगातील प्रत्येक नजारा, प्रत्येक दृश्य बघू शकतात, पण त्या डोळ्यांमध्येच काही गेलं तर ते पाहू शकत नाहीत। अगदी तसंच माणसाला देखील दुसऱ्याच्या चुका दिसतात, पण आपल्या चुका दिसतच नाहीत। काही लोक रडतात, खूप रडतात, तर ते दुबळे कमजोर आहेत म्हणून नाही, तर ते कठोर, धीट, धाडशी होऊन कंटाळून गेलेले असतात। अगदी जीवन सगळं निघून जातं की मला हे हवं आहे की मला ते हवं आहे, नेमकं मला हवं काय आहे हे शोधण्यात, आणि शेवटी मन एकाच गोष्टीवर येऊन थांबतं की जाऊ दे, जाताना सोबत काय न्यायचं आहे। आपला श्वास कुणाचीही वाट बघत नाही, हा श्वास तर एकतर चालतो नाहीतर चालता होतो, म्हणजेच निघून जातो। म्हणून काळजी तितकीच करा जेवढी गरजेची आहे, एवढी पण करू नका की जीवनच संपून जाईल। तुमच्यामुळे जर कुणाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर लक्षात ठेवा, हेच पाणी एक दिवस तुमच्या डोळ्यातून येणार, कारण ही वेळ आहे, ती कधीही बदलू शकते। म्हणून दुसऱ्याशी असं वागा जे की तुम्हाला दुसऱ्यांकडून हवं आहे। पहिल्यांदा मिळालेला धोका न कळत, दुसऱ्यांदा मिळालेला धोका एक शिकवण, परंतु तिसऱ्यांदा मिळालेला धोका हा आपल्या चुकीच्या निर्णयामुळेच असतो, हे लक्षात घ्या। अशा चुकांना कुठेच माफी नाही जिथे तुम्हाला माहीत आहे चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे, आणि हे माहीत असून सुद्धा तुम्ही चुकीचाच रस्ता निवडता। जर तुमच्या घरामध्ये 3 वेळचं चांगलं जेवण बनत आहे, येणा जाणारे पाहुणे मंडळींना आदर मिळत आहे, ते घरातून समाधानी होऊन जात आहेत, एखादा गरजवंत घरी आला तर तो रिकाम्या हाताने परत जात नाही, मुलांना चांगलं शिक्षण आणि संस्कार मिळत आहेत, तर त्या परमेश्वराचे धन्यवाद करा, कारण जगातील नशीबवान आणि श्रीमंत माणूस तुम्हीच आहात। काय गंमत आहे ना, एखाद्याच्या दुःखाचे कारण हे देखील असतं की समोरचा एवढा आनंदी कसा आहे। जीवनामध्ये जेवढ्या अपेक्षा कमी असतील तेवढे जीवन आनंदी, सुखी, समाधानी होऊन जाईल। हातांवरील रेषांवर नाही तर त्या रेषा बनवणाऱ्यावर विश्वास ठेवा, कारण ईश्वरच माणसाचा सर्वात जास्त जवळचा मित्र असतो। आपले सर्व दुःख, समस्या, मनातील प्रत्येक भावना तो शांतपणाने ऐकत असतो। मोठं होऊन गोष्टी लक्षात ठेवून धाक दाखवण्यात काय मजा आहे? कधी लहान होऊन चिमुकल्या मनाने माफ करून बघा। झोप, आळस आणि दुसऱ्याची निंदा या गोष्टींपासून जो विजय मिळवतो त्याला जीवनात पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। सांभाळून ठेवलेली वस्तू आणि नीट ऐकलेली गोष्ट जीवनात कधी ना कधी आपल्या उपयोगी नक्की येते। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, विज्ञानामुळे जग कितीही प्रगतशील होऊ दे, पण मानसिक शांती ही निसर्गाच्या कुशीतच मिळत असते। फुलायचंच आहे तर फुलासारखं फुला, जळायचंच आहे तर दिव्यासारखं जळा, मिसळायचंच आहे तर दूध आणि पाण्यासारखे मिसळा। अशी जीवनाची रीत आणि प्रीत असली तर कधीही भावना तुटणार नाहीत। चला तर हसत रहा, आनंदी रहा, पुन्हा भेटूया सुंदर विचारांबरोबर।